आता आपण प्राकृतिक रचना व जलप्रणाली या धड्यामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भारताचा प्राकृतिक नकाशा आपल्या उपक्रमात मी दिलेला आहे. ह्याचं विस्तृतरित्या अतिशय व्यवस्थितरित्या तुम्ही निरीक्षण करायचंय. अर्थात तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा हे चित्र आहे. आता पुढे आकृती क्रमांक 3.1 च्या आधारे आपण खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची. अर्थात ही उत्तरं तुम्हाला लिहायची तुमच्या आपल्या भूगोलाच्या वहीमध्ये. तर भारतातील 6,000 मीटर पेक्षा जास्त उंची असलेला भाग हा कोणत्या दिशेस आहे? द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी ही नदी शोधा आणि ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते? गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार हा कोणत्या दिशेस आहे? अरवली पर्वत ते छोटा नागपूर या पठारांदरम्यान असलेल्या पठारांची पूर्णपणे यादी करा. पूर्व घाटातील शिखरांची नावं सांगा. ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा ही कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित अशी केलेली आहे? निलगिरी पर्वताचं सापेक्ष स्थान तुम्हाला सांगायचं आहे. सह्याद्री पर्वताची उंची ही कोणत्या दिशेने वाढत जाते आणि विंध्य पर्वत हा कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे? पुढे जाऊया. आकृती क्रमांक 3.2 पाहून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायचे. अमेझॉन नदी खोऱ्यांच्या उंचीची कक्षा सांगा. अमेझॉनचे खोरे हे कोणत्या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे? आणि 500 ते 1000 मीटर उंची असलेल्या आपल्या या प्रदेशाचं निरीक्षण करायचंय आणि पिवळा रंग जिथे दिलेला आहे त्या भूमीच्या विस्ताराचं दिशांच्या संदर्भामधलं वर्णन लिहायचंय. त्याच्यानंतर पिवळ्या रंगाचे जे विखुरलेले असे भाग आहेत वेगवेगळ्या ठिकाणी हे काय दर्शवतात? अमेझॉनच्या खोऱ्याशिवाय इतरत्र 200 मीटर पेक्षा कमी उंची असलेले भूप्रदेश हे कोठे आहेत? आणि 200 ते 500 मीटर उंची असलेल्या व ज्यातून अमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत अशा पठारी भागाचं वर्णन हे तुमच्या शब्दात तुम्ही करा. त्याच्यानंतर आपल्याला हा दिसतोय ब्राझील प्राकृतिक. या प्राकृतिक अशा ब्राझीलच्या नकाशावरून तुम्हाला काही उत्तर पण लिहायची आहे. त्याच्यानंतर ह्याचं भौगोलिक स्पष्टीकरण की आकृती क्रमांक 1 भारताची जो आपण प्राकृतिक रचना दिली आहे त्याचे भारताचे खालील 5 प्रमुख असे प्राकृतिक विभाग केलेले आहेत. एक म्हणजे हिमालय, दुसरा म्हणजे उत्तर भारतीय मैदान, तिसरा आहे द्वीपकल्प आणि चौथा आहे किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीप समूह. बरोबर. तर आता पुढे जाऊया. आपण काय शिकलो? भारत आणि ब्राझील यांची जी प्राकृतिक रचना आहे त्यातला तुम्हाला फरक लिहायचा आहे आणि ब्राझीलची किनारपट्टी ह्याच्यावर तुम्हाला टिपा लिहायच्या. पुढे जाऊया. आता आपण